आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी न्यूज समोर आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जरी तुम्हाला आधी हप्ते भेटलेले आहेत, तुम्हाला पैसे भेटलेले आहेत, तर आता पुढील जे हप्ते तुम्हाला भेटणार आहे त्याची वाटप सुरू झालेली आहे। परंतु मध्येच आता एक मोठा बदल करण्यात आलेला आहे, नवनवीन बदल झालेले आहेत। आता लाडकी बहीण संदर्भात सर्वच बदल झालेले आहेत। ते बदल तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला पैसे भेटतील। जरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला नाही, तुम्हाला हा व्हिडिओ नीटपणे समजून घ्यायचा आहे। जरी तुम्ही या नवीन निकषात, या नवीन बदलमध्ये जरी तुम्ही बटत नसाल, तर तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत। तर कोणते नवीन बदल आहे आणि कोणते नवीन निकष आहेत, त्या निकषमध्ये आता बसणे फार गरजेचे आहे। जरी तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, हे तुम्ही नीटपणे याच व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे। चला, नवीन मोठे बदल लाडकी बहीण योजनेत काय झालेलं आहे, तसेच सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट, रकमेत प्रचंड मोठी वाढ झालेली आहे। आता तुम्हाला जास्त पैसे भेटणार आहेत आणि ते पैसे जे आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत। आता वरून ऑर्डर आलेले आहे आणि अकाउंट चेक केली जात आहे। कोणत्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे आहेत याबद्दल बँकांना आता सूचना दिलेल्या आहेत। आता बँक तुमचं खातं चेक करत आहे, आणि तुमच्या खात्यात पैसे टाकत आहे। कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पहिले पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे, बँक कोणतं खातं चेक करत आहे। तुमचं खातं जर हे असेल तर लगेच तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत आणि तुम्हाला मेसेज येऊन लगेच तुमच्या खात्यात पैसे देखील येऊन जाणार आहेत। तर बघा, त्यासाठी हे बदल जाणून घेणं फार गरजेचे आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बँक कोणकोणतं खातं चेक करत आहे, तुमचं खातं जर ते असेल तर लगेच तुम्हाला मेसेज येतील, पैसे आल्याचे लगेच तुम्हाला मेसेज येतील। चला, आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया। माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा। पटापट या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे। तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा, कारण ऑथेंटिक अपडेट आणि सर्वात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते। आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते, त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। चला, आता बँकवाले कोणकोणतं खातं चेक करत आहे ते खात्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि पैसे कोणाच्या खात्यात येणार आहेत त्याबद्दल पण अपडेट देतो आणि बदल जे आहेत ते बदल पण सांगतो। चला, आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया। तर माझ्या माता बहिणींनो, राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे। आता बघा, तुम्ही मतदान केलेलं आहे आणि जो विजय आहे तो महायुती सरकारचा झालेला आहे आणि हा विजय दणदणीत विजय झालेला आहे महायुती सरकारचा। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जो वादा केला होता, जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होणार आहे। पुढे बघा, मात्र या योजनेचे निकष बदलण्याची भाषा सत्ताधारी आघाडीतील नेते बोलून दाखवत आहे। या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात 5 महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली आहे। हे पहा, आता पहिले तुमच्या खात्यात जरी पैसे आले असतील तर 5 महिन्याचे पैसे तुम्हाला 7,500 रुपये 1500 प्रमाणे तुम्हाला पैसे दिले आहेत, म्हणजे जवळपास 7,500 रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत। पुढे बघा, परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मताची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले। महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत करण्यात आला। मात्र महायुतीचे सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे। मात्र या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे। बघा, थोडेफार जे बदल आहेत ते केले जाण्याची शक्यता आहे, त्याबद्दल माहिती बघा। लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे। मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते। तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते। प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवायची सध्याची 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे। या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे।
बघा आता जी माहिती दिली जात आहे, जे 1500 रुपये तुम्हाला भेटत आहे, सूत्रांकडून ही माहिती आलेली आहे बरं. हे मी तुम्हाला काही माझ्या मनानं सांगत नाही. जी माहिती वरून येते, जी माहिती ट्रेंडिंग होते किंवा जी माहिती चर्चेला येते तीच माहिती मी तुमच्यापर्यंत सांगत असतो. जे 1500 रुपये आहेत ते जी रक्कम आहे 1500 रुपये रक्कम महिलांना मिळत राहणार आहे. म्हणजे हीच रक्कम आता सध्या तरी मिळत राहणार आहे. या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे असं सांगितलं जात आहे. म्हणजे थोडी शक्यता कमी आहे वाढ होण्याची, लगेच ती वाढ होणार नाही असं सांगितलं जात आहे. परंतु मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी जे सांगितलं होतं ते तुम्ही व्हिडिओ नीटपणे पूर्ण बघा. आता ज्याप्रमाणे आता 1500 रुपये सांगत आहे, परंतु प्रचंड वाढ मी जी तुम्हाला सांगत आहे, तर बघा मागच्या वेळी आश्वासन दिलं होतं की 2100 रुपयाचं, तर ते सरकार पूर्ण करेलच असा मला विश्वास आहे. महायुती सरकार तुम्हाला 2100 रुपयेच देणार आहे, काही काळजी करू नका. कारण जसं आश्वासन महायुती सरकारने केलं आहे ते आश्वासन महायुती सरकार पूर्ण करतच हे आपण बघितलेलं आहे. बघू आता पुढे काय होतं काय नाही, परंतु अपडेट जाणून घेणं फार गरजेचं आहे. काय बदलणार हे जाणून घ्या. आता सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही. मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदल ही योजनेत केला जाणार आहे. बघा काय म्हटलं आहे की एका कुटुंबातील केवळ 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदल ही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केला जाणार आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी जाहीर केले आहे. सध्याचे निकष काय आहेत मग? 1 जुलैपासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत. हे सध्याचे निकष आहे, पुढे बदल होऊ शकतात ते त्यांचं ते जाणो, कारण जसे बदल होतील त्याबद्दल माहिती येऊ शकते. सध्या जे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ओके, तर बघा जे पैसे आहेत आता बँकवाले चेक करणार आहेत. तुमच्या खात्यात जे पैसे टाकले जात आहेत आता बँकवाले चेक करणार आहेत की जरी तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, प्लस बँक खात्याशी जरी लिंक असेल तर मग तुमच्या खात्यात लगेच पैसे टाकले जाणार आहेत आणि जवळपास 2100 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात. ओके, बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट येत असते ती सर्व अपडेट फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती दिली जाते. सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या सिंपल गावरान भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जरी लाईक केलं नसेल तर लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.